नमस्कार मंडळी, उन्हाळा चालू झाला की आपल्याला काहीतरी थंड प्यावेसे वाटते. आज आपण बनवणार आहोत अगदी बाहेर मिळते तशी घट्ट क्रीमी आणि थंडगार लस्सी, तेही 5 मिनिटात 3 प्रकारच्या लस्स्या बनवून दावणार आहे. यासाठी आपल्याला अगदी मोजके साहित्य लागणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा आपल्याला दही लागणार आहे. ते मी एकदम घट्ट दही घेतलेलं आहे. एका मोठ्या भांड्यात घ्यायचे आणि जे दही जितके ताजे असेल तितकी आपली लस्सी चविष्ट लागते. सगळ्यात पहिल्यांदा ही शाई आहे ना, ती वरली काढून घ्यायची आहे. आपल्याला एका भांड्यात काढून घेऊया असे, आणि घट्ट दही जमले पाहिजे असे जमवून घ्यायचे. मी ते आता सर्व मलाई काढून घेतलेले आहे, काढून घ्यायचे आहे. आणि हे दही एका तुम्ही मिक्सरमध्ये किंवा मोठ्या भांड्यात असेच घेऊन विस्करच्या सहायताने फिरवू शकता, किंवा मिक्सरमध्ये तुम्ही 2-3 वेळा प्लस मोडवरती याला फिरवून घ्यायचं आहे. कारण का तर जास्त उशीर फिरवत गेलं ना की पातळ होते लस्सी, त्यामुळे. आणि याच्यातच साखरही घालून घेऊया. तुम्ही पावडरही घालू शकता. तुम्हाला जेवढे गोड हवे असेल ना तितकी तुम्ही साखर घालून घ्यायची आहे. आणि 3 प्रकारच्या लस्सी मी दाखवणार आहे इथे. चला तर आपण आता विस्करने व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. तर इथे आता साखर पूर्ण विरघळलेली आहे. तुम्ही साखर पावडरही घेऊ शकता, मग जास्त वेळ याला लागत नाही करायला. रवीने घुसळली तर त्याचा छान फेस येतो आणि लस्सी स्वादिष्टही बनते. जर मिक्सरवर बनवायचे असेल तर प्लस मोडवरती 2-3 वेळा फिरवून घ्यायचे आहे, थांबवून. त्यामुळे लस्सी पातळ होत नाही. चला तर आता साखर विरघळलेली आहे. पुढली स्टेप पाहूया. त्यात आपण आता वेलची पावडर घालून घेऊया. अर्धा चमचा मी घेतलेला आहे. याने सुगंधही खूप छान येतो लस्सीचा आणि लस्सी चवीलाही खूप छान लागते. हे पहा, आता मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, घट्ट छान फेसदार लस्सी आपली तयार झालेली आहे. याचेच आपण 2-3 प्रकार पाहणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते सांगा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिल्यांदा एक ग्लास घेऊया आणि याच्यात आईस क्यूब घालायचे आहेत आणि लस्सी घालून घ्यायची आहे. हे पहा, इथं ग्लासमध्ये मी आता लस्सी घेतलेली आहे. थोडी आपण काढलेली मलाई आहे ना, ते घालून घ्यायचे आहे. थोडेसे मी इथं ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे, तेही घालायचे आहेत. झाली तर आपली ड्रायफ्रूट्स लस्सी तयार झालेली आहे. चला तर आता दुसरी लस्सी पाहूया. इथे मी ग्लास घेतलेला आहे. आईस क्यूब घालून घेऊया. तुम्हाला जेवढे थंड हवे असेल तसे तुम्ही आईस क्यूब घालू शकता. इथे मी लस्सी घेतलेली आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि इथे मी दुधात केसर भिजवून ठेवलेले तेही घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. ही आपली केसरवाली लस्सी तयार होते. तुम्ही मिक्सरलाही घालून फिरवू शकता. केसर आणि ड्रायफ्रूट्सने तुम्ही सर्व करू शकता. तर झाली आपली ही केसरवाली लस्सी तयार झालेली आहे. आता तिसरी पाहूया. ते मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि काही द्राक्षे घेतलेले आहेत. याच्यातच आपण आता थोडीशी ही लस्सी घालून फिरवून घ्यायचं आहे. चला तर याला बारीक करून घेऊया. इथे मी आता बारीक करून घेतलेला आहे. ग्लास घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि आईस क्यूब याच्यात तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे घालू शकता. हे पहा, थोडे तसेच ठेवलेले आहेत. खूप छान लागतात पितानाही. याच्यावर आता आपण काढलेली मलाई घालायची आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्सने गार्निश करू शकता. थोडेसे असे गार्निश करू शकता ड्रायफ्रूट्स आणि द्राक्षाने. हे पहा, खूप छान बनलेले आहेत. तिन्हीही खूप छान बनलेले आहेत. हे पहा, नक्की ट्राय करून पहा. लस्सी आपल्या तयार झालेल्या आहेत. तरी थंडगार लस्सी तुम्ही नक्की ट्राय करून पहा.
आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअरही करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.